कालच्या 21 तारखेला लागण्याला बरोबर 1 महिना झाला. आपण इथं 1.25 फुटावर कांडे लावली होती. 6 फूट पटा जोडवळ सरी दिली ती, 12 फुटे पटा दिलता. तर शेतकरी भावांनो, आपण बघा रान किती थोडं भिजवलंय. आता त्यात थोडं थोडं गवत आलंय. तर आता ह्याला पहिला डोस दिला होता 19 बॅलरला 2 किलो, रेमडी 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट 2-2 किलो. ह्याला आपण असा पहिला डोस दिलता. आता ह्याला उद्या थोडं थोडं कोंबड खत, अर्धी पिशवी 9-24-24, युरिया अर्धी पिशवी, मॅग्नेशियम 10-5 किलो, अमोनियम काय, मायक्रोन्यूटन काय, थोडं ह्युमिक ऍसिडची एखादी बकेट असं टाकून आता ही खुरपान करायचंच नाही. खुरपणाच्या ऐवजी मधल्या पट्ट्यातनं 3 फुटी ट्रॅक्टर चालवायचा, पॉवर टेलर, आणि ह्याला 1 इंच माती लावायची. साहजिक माती लावल्यानंतर थोडं थोडं आहे ती गवत बी बुजून जाईल, त्याला थोडी माती लागल, खत मटेरियल सगळं बुजून जाईल आणि कोंबड्याला थोडी वाढायसाठी चांगला सपोर्ट होईल. शेतकरी भाऊ, आज खुरपायचं म्हणलं तर 500 रुपये लागतात आहे. तणनाशक मारायचं म्हणलं तर 2-2.5 हजाराला बॅलर जातोय. कुठलंच काय परवडा झालंय. म्हणून साठी आपले छोट्या पद्धतीनं बघा, ही जी मधलं रान आहे शेतकरी भाऊ, ही पाऊस पडेपर्यंत रान तळणार आहे. साहजिक ह्याला काहीच झालेलं नाही. बघा तुम्ही, बघा वाळलं खड रान आहे. किती रान आपण थोडं 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 भिजवतोय. बघा किती थोडं थोडं रान भिजवतोय. म्हणून कमी खर्चात कमी ह्याच्यात शेती करा भावांनो. दिवस गंभीर आहेत. रोजंदारीचं जर डोक्यावर बसले तर ही काय तुम्हाला परवडणार नाही शेतकरी भाऊ शेती. म्हणून ही कमी खर्चातली शेती करा. बघा किती रानात गवत आलंय. 1 हीत रानात गवत आलंय शेतकरी भाऊ. बघा औषध मारलं तरी चालेल, खुरपायचं म्हणलं तरी कमी खर्चात खुरपान होईल. मधल्या गवताचा काय संबंध आहे का. जय बाळूमामा, जय मनोहर मामा शेतकरी मित्रांनो.